नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक मुख्य नवीन अपडेट समोर आली आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांसाठी तिसऱ्या हप्त्याचे पैसे लवकरच दिले जाणार आहेत. पात्र महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जमा होतील. पण त्यासाठी महिलांना काही महत्त्वाची कामे लगेच लागणार आहे. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेच्या नियमाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोणते नियम पाळणे आवश्यक आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे त्या महिलांनी त्यांचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही हे जाणून घ्यावे. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांना या योजनेसाठी पात्र ठरवले जाणार आहे. पण फक्त अर्ज भरून तुम्हाला पैसे मिळणार आहेत का? तर याचे उत्तर आहे नाही. तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी आणखीन काही गोष्टी करणे आवश्यक आहे. त्याआधी अर्ज भरताना कोणती दक्षता घ्यावी हे जाणून घेऊया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना आधार कार्डशी जोडलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी. त्याचबरोबर बँकेचा तपशील देखील बरोबर भरावा. सोबत आवश्यक सर्व डॉक्युमेंट अपलोड करावेत. अर्ज सबमिट झाल्यानंतर तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे का नाही हे जाणून घ्यावे. त्यानंतर तुमच्या आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक केलेला आहे का? त्याचबरोबर तुमचे चालू बँक खात्याला आधार लिंक आहे का? नसेल तर ते त्वरित लिंक करून घ्यावे. तुमचे बँकेचे खाते आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत. त्यामुळे अर्ज भरण्याआधी किंवा अर्ज भरल्यानंतर तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करून घेणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी केल्यानंतर काही दिवसातच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील.